नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज मी बनवणार आहे वाटाण्याची चटणी। तर वाटाण्याच्या शेंगा मी सोलून घेतले ते 1 प्लेट, थोड्याशा हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक घेतले। तर आपण हिरव्या मिरचीच्या ऐवजी मी थोड्याशा लालसर मिरच्या घेतल्या, जरा हिरव्यामध्ये थोडं लालसर छान दिसतंय म्हणून। त्याला आपल्याला छान असं थोडंसं तेल टाकून भाजायचं। तर ही मिरच्या छान अशा भाजल्या, त्यात मी लसूण टाकून घेतलाय आणि वाटाण्याच्या शेंगा पण ह्याच्यासोबत भाजून घेऊया। तर बघा, वाटाण्याचं बी छान असं भाजून झालेलं आहे। तर आपण ह्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्हाला खलबत्त्यात वाटायचं असेल तर खलबत्त्यात सुद्धा वाटलं तरी चालतंय। आरडबोड म्हणजे थोडंसं जाडसर आपल्याला ही वाटून घ्यायचं आहे। आता हे थंड होईपर्यंत मी थांबणार आहे, तोपर्यंत आपण कांदाही भाजून घेऊया। तर मी फोडणीसाठी थोडं तेल ओतून घेतलेलं आहे। तर आपण फोडणीसाठी जिरी टाकून घेतली 1 चमचा मोहरी आहे। आणि आमच्या शेजारी जरा कार्यक्रम असल्यामुळे थोडासा गोंधळ कालवा ऐकायला यायला लागलाय, तरी समजून घ्या तुम्ही। तर कांदा चांगला लाल झालेला आहे। कांदा लाल झाल्यानंतर मी 1 टमाटर टाकून घेतले। टमाटर पण आपल्याला 2 मिनिटासाठी तेलात हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। तर टमाटर पण तेलामध्ये छान असं मऊ झालेलं आहे, तोपर्यंत मी वाटाणा पण वाटून घेतलेला आहे, ते पण त्यात टाकून घेते। बघा, हा असं जाडसर वाटलेला आहे। तुम्ही खलबत्त्यात वाटायचं असेल तर पण असं जाडसर वाटून घ्या। त्यात थोडीशी अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आणि आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं। थोडीशी फ्रेश कोथिंबीर आहे, चिरून घेतली, ती पण हे टाकून घेतलेली। तर मी आता ह्यात कुठलाही मसाला वापरणार नाही, छान असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं। तर बघा, अशा प्रकारे आपली वाटाण्याची चटणी म्हणा किंवा वाटाण्याचा ठेचा म्हणू शकता, माझा तयार आहे। तुम्ही ही अशा प्रकारे बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा।